ओके, हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. बऱ्याच लोकांना कालचा व्हिडिओ खूप आवडला. कालच्या व्हिडिओला खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. मला इन्स्टावरती मेसेजेस आले, इवन व्हॉट्सॲपवरती मेसेजेस आले की अशा टाईपची सिरीज कंटिन्यू ठेवावी म्हणून. ठीक आहे, तर त्याच रिक्वेस्टचा मान ठेवून मी आज पण एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर आता मी एक नवीन कन्सेप्ट चालू करण्याचा प्लॅन करतो आहे, ज्यामध्ये आपली जी व्हिडिओ असेल डेली बेसिसची ती 3 पार्ट्समध्ये डिवाईड असेल. पहिला पार्ट म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, ज्यामध्ये जो आपला पोर्टफोलिओ आहे आत्ताचा, जो तुमच्यासमोर आहे आत्ता इथे. येस, तर ह्या पोर्टफोलिओची आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार. लाईक कशा पद्धतीचे स्टॉक्स आहेत, आज कुठले कुठले टॉप गेनर्स आहेत, आजचे टॉप लुझर्स कोणते आहेत, आणि या पोर्टफोलिओला मी कशा पद्धतीने ग्रो करण्याचा प्लॅन करतो. ठीक आहे, तर हा असेल आपला पहिला प्लॅन. ठीक आहे, आपल्या व्हिडिओची पहिली कन्सेप्ट. त्यानंतर आपण यामध्ये आजचा ट्रेड, जो आपण आज ट्रेड घेतला असेल इंट्राडे लेवलला, तो डिटेलमध्ये डिस्कस करणार. लॉजिक काय होतं, प्राइस ॲक्शन कशाप्रकारे घेतली, ट्रेड कशाप्रकारे मॅनेज केला, सर्व गोष्टी. ठीक आहे, आणि किती प्रॉफिट केला, किती लॉस केला, जे काय असेल ते. जसं की तुम्ही पाहू शकता इथे आजच्या ट्रेडमध्ये आपला प्रॉफिट आहे 2,07,000 रुपये. ठीक आहे, येस, 2,07,000 रुपयांचा आपला प्रॉफिट आहे, आणि 47,900च्या कॉल ऑप्शनमध्ये आपण आज काम करतो. ठीक आहे, सो पहिली कन्सेप्ट म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. दुसरी कन्सेप्ट म्हणजे आपण आजचा ट्रेड जो काही आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार. आणि त्यानंतर तिसरी कन्सेप्टमध्ये उद्यासाठी आपण काय प्लॅनिंग करू शकतो, और उद्याची प्राइस ॲक्शन काय असू शकते. ठीक आहे, आता आजपर्यंत मी कधीच पोस्ट मार्केट ॲनालिसिस और प्री मार्केट ॲनालिसिस केलेलं नाही आहे. ठीक आहे, पण यामध्ये सांगण्याचा मुद्दा एवढाच की उद्या आपण कोणत्या सायकोलॉजीने काम करू शकतो, उद्या आपण कुठल्या प्रकारे माइंडसेट ठेवून काम करू शकतो, आणि उद्या आपण मार्केटकडून काय एक्सपेक्ट करू शकतो, एवढ्या गोष्टींचा आपण फक्त ओव्हरव्ह्यू घेणार. आणि ॲट द एंड जो 100% डिसिजन घेतला जातो तो त्या त्या दिवशीच घेतला जातो. जसं की काल मी काही प्लॅन केला असेल, पण आजचं मार्केट जेव्हा मी पाहीन, आणि त्या मार्केट पाहिल्यानंतर जेव्हा स्ट्रक्चर बनेल, प्राइस ॲक्शन पाहायला मिळेल, त्याच्या स्मार्ट मनी कन्सेप्ट पाहायला मिळतील, तेव्हा मी डिसिजन घेणार की मला आज कुठल्या सेटअपने काम करायचं आहे. ठीक आहे, सो जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, आणि आजच्या ट्रेड ॲनालिसिसमध्ये जो आपला आजचा ट्रेड होता ना, त्यामधून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. लाईक ॲम्पल अमाऊंट ऑफ गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या ट्रेडमधून शिकू शकतो. पेशन्स म्हणू नका, लाईक व्ह्यू कसा बिल्ड केला, पेशन्स कशा पद्धतीने ठेवले. 3 तास मी या ट्रेडमध्ये होतो. 3 तास मी या ट्रेडमध्ये होतो. जे लोक मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना माहिती असेल, पण जे लोक फॉलो करत नाहीत त्यांना आपण डिटेलमध्ये आता सांगूयातच. ठीक आहे, सो जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. ठीक आहे, तर आता तुमच्यासमोर जो काय माझा पोर्टफोलिओ आहे, काल आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 1,00,000 रुपयांचे शेअर्स ॲड केले होते, जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि पहिली गोष्ट म्हणजे आज कुठल्याही प्रकारचे मी पोझिशन नाही बनवली, म्हणजे आज कुठल्याही प्रकारचे शेअर्स और स्टॉक्स मी आज ॲड नाही केले. ठीक आहे, तर आत्ताच्या सिच्युएशनला आज जर पाहायचं झालं, तर आज आपला पोर्टफोलिओ जो आहे ना, तो 1,11,000 रुपयांनी वाढला आहे. म्हणजे थोडक्यात 1,11,000 रुपीजनी आजचा आपला पोर्टफोलिओ वाढलेला आहे. तर यामध्ये टॉप गेनर कोण असेल, आपल्या आजच्या पोर्टफोलिओमध्ये टॉप गेनर कोण असेल, तुम्ही इमॅजिन करा. राजेश एक्सपोर्ट्स. राजेश एक्सपोर्ट्स हा स्टॉक आज 4.89% वाढला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1% वाढला आहे. आणि राजेश एक्सपोर्ट्स हा तो स्टॉक्स आहे ज्यामुळे माझा पोर्टफोलिओ पूर्णपणे डॅमेज आहे, जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर आता HDFC बँकमध्ये एक चांगली मोमेंटम पाहायला मिळाली. HDFC बँक 3% अप झाला. युनायटेड फॉस्फरस UPL 3-3.5%ने अप झाला. HEG, एशियन पेंट्स, टाटा कन्सल्टन्सी, म्हणजे बऱ्यापैकी आज स्टॉक्स वाढले. आणि जो सुवेन फार्मा आहे तो आज 57,000 रुपयांनी पडला, आणि जमुना ऑटो जो आहे तो 21,000 रुपयांनी आज पडला. ठीक आहे, सो ओव्हरऑल कंडिशन काय आहे, काल आपला पोर्टफोलिओ होता तो मायनस होता अराउंड 9.30 लाख वगैरे. आज आपला पोर्टफोलिओ जो आहे तो आहे -8,10,000 रुपये. ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे 1,64,00,000 रुपये, 1.64 CR थोडक्यात. ठीक आहे, आणि जास्त काही प्लॅन नाही. डेली बेसिसला जो काही इंट्राडे लेवलला जो काही मला प्रॉफिट होतो तो यामध्ये ॲड करण्याचा प्लॅन आहे. ठीक आहे, हळूहळू आपण ॲड करत राहू. आत्तापर्यंत मी या अकाउंटवरून जास्त विड्रॉ नाही केलं आहे. ठीक आहे, एकदा दोनदा मी हार्डली विड्रॉ केली असेल अमाऊंट. मी जास्त करून यामध्ये अमाऊंट टॉपअप करत राहतो. ठीक आहे, आता बरेच जण मला अजून एक गोष्ट विचारत होते, ते म्हणजे हा जो ब्रोकर आहे तो कोण आहे.
तर हा जो यू आय आहे, युजर इंटरफेस, तो धनचा आहे, धन. ठीक आहे, धन नावाचा एक ब्रोकर आहे, तो मी यूज करतो माझ्या स्विंग ट्रेडिंगसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी. ठीक आहे, हे कुठल्याही प्रकारचं सजेशन नाही आहे और प्रमोशन नाही आहे, कारण आजपर्यंत मी कुठल्याही ब्रोकरला रेफरल लिंक वगैरे प्रोव्हाइड केले नाहीत, ना मी कुठल्या ब्रोकरला प्रमोट केलं. ठीक आहे, इंट्राडे लेवलसाठी मी झिरोदा वापरतो आणि स्विंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी मी धन वापरतो. मला चांगले वाटले, तुम्ही एकदा ट्राय करू शकता छोट्या अमाऊंटने. जर तुम्हाला चांगलं वाटलं तुम्ही स्विच करू शकता. ठीक आहे, डिसिजन पूर्णपणे तुमचा आहे. परत एकदा सांगतो, ही कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे और कुठल्याही प्रकारची रेफरल लिंक नाही आहे. ठीक आहे, मी आजपर्यंत कुठलाही ब्रोकर प्रमोट केलेला नाही आहे, कुठल्याही रेफरल लिंक्स मी प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे, ओके. सो हा झाला आपला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा पॉईंट येतो आजचा ट्रेड. आजचा ट्रेड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पॉईंट, तो म्हणजे आजचा ट्रेड आपण कशाप्रकारे ॲनालिसिस केला. त्याआधी आपण कालच्या ट्रेडकडे जाऊया. तर बऱ्याच जणांचे मला मेसेजेस आले की मार्केट खालती येत असताना तुम्ही अपसाईडचा व्ह्यू कसा काय ठेवला. ठीक आहे, आणि तो सक्सेसफुल पण झाला. कालचंच एक्झाम्पल काल मी तुमच्यासोबत शेअर पण केलं. आणि आज केस थोडीशी उलटी. आज काल बघा, काल मार्केटमध्ये गॅप डाऊन झाला आणि तो गॅप फिल झाला. ठीक आहे, आज मार्केटमध्ये गॅपअप झाला आणि परत मार्केटने रिकव्हरी दिली. ठीक आहे, म्हणजे कुठलाही दिवस सेम नसतो, प्रत्येक दिवस वेगळा आहे. जे काल झालं आहे ते आज नाही होणार, जे आज झालं ते उद्या नाही होणार. तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे पहिली कॅन्डल जर तुम्ही पाहिली बँक निफ्टीची, एकदम स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, एक गॅपअप आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. कलर जरी रेड असला तरी त्याचं तुम्ही कॅरेक्टर पहा, एक बुलिश कॅरेक्टर आहे. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग पहा त्या कॅन्डलचं, एक बुलिश कॅन्डल आणि त्यानंतर मार्केटमध्ये डाऊनफॉल चालू. ठीक आहे, तर या पॉईंटला बऱ्याचशा लोकांनी डाऊनसाईडची पोझिशन बनवली, काही लोकांनी पहिल्याच कॅन्डलमध्ये अपसाईडची पोझिशन बनवली आणि मोठे लॉस खाल्ले. स्कॅल्पर्स ॲज युजल. ठीक आहे, मोठे लॉसेस खाल्ले, 5-10 पॉईंट ते घेतात आणि कल्टी मारतात, पूर्णपणे एकदम घाबरटपणा ह्या. ठीक आहे, 5-10 पॉईंट जर तुम्हाला प्रॉपर ट्रेडिंग करायची आहे तर तुम्हाला 50 पॉईंट तरी मिनिमम घेता आले पाहिजे, तेव्हा तुम्हाला ट्रेडिंगचं पोटेन्शियल समजेल. 5 पॉईंट तर 5वीतला मुलगा पण घेईल, समजते. रँडम कुठलाही ट्रेड घेतला 5-10 पॉईंट वरती खालती मार्केट होतं. सो त्यामध्ये काही ॲज सच स्किल नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक काइंड ऑफ गॅमलिंग माइंडसेट राहतो स्कॅल्पर्सचा. आणि एक दिवस असा येतो, हे बघा, स्कॅल्पिंग जे लोक करत असतील ना त्यांना माझं एक ऑनेस्ट ओपिनियन राहील, तुम्ही एक दिवशी 5 पॉईंट घेणार, एक दिवशी 10 पॉईंट घेणार, 5-10 5-10 5-10 10 दिवस तुम्ही पॉईंट्स घ्याल. ठीक आहे, एक दिवस असा येतो ना जो डायरेक्ट तुमचे 90 पॉईंट घेऊन जातो आणि ॲट द एंड तुम्ही तिथेच येता जिथे तुम्ही सुरुवात केलेली असते. सो त्यातून काय फायदा नाही आहे, समजते. ॲटलिस्ट 50 पॉईंट तरी घेण्याचा प्रयत्न करा. बँक निफ्टीमध्ये पोटेन्शियल कितीच आहे, 200 पॉईंट 300 पॉईंट, आणि त्यातले तुम्ही 2-3 पॉईंट घेतात, चुकीचं आहे. ठीक आहे, 5वीतला मुलगा पण घेईल, सिरियसली. 5वीतली जी मुलं असतात ना, ज्यांनी नुकतीच 4थीची स्कॉलरशिप पास केलेली असते, ते लोक पण 5 ते 10 पॉईंट्स घेतील. ओके, त्यामध्ये काही स्किल नाही आहे, एक प्रॉपर गॅमलिंग माइंडसेट राहतो. एक दिवस असा येणार की तुमचं सगळं प्रॉफिट निघून जाणार, मार्क माय वर्ड्स. ठीक आहे, आता आपण येऊयात आजच्या ॲनालिसिसकडे. ओके, सो बराच वेळ मार्केट खालती येत होतं, मी शांत बसलेलो. ठीक आहे, इथे येतात पेशन्स, मी शांत बसलो. तुम्ही पाहू शकता माझा अपडेट जो आहे ना आपल्या मेंटरशिप प्रोग्रॅमच्या ग्रुपवरती, तो अपडेटच मी 10 वाजता दिला आहे. 10 वाजेपर्यंत मी कुठलाही डिसिजन घेतला नाही. मार्केट पडत होतं माझ्यासमोर, मी पडू देत होतो, घाई नव्हती मला. ठीक आहे, एवढ्या हेवीली मोठ्या मोठ्या कॅन्डल्स माझ्या डोळ्यासमोर येत होत्या, मी शांत बसून होतो, कारण की मला माहीत होतं या व्होलेटिलिटीमध्ये आपल्याला काम नाही करायचं आहे. आपल्याला एक प्रॉपर स्ट्रक्चर क्रिएट झाल्यानंतरच काम करायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर जेव्हा पण एखादा पॅनिक राईज येतो आणि जेव्हा पण एखादा पॅनिक फॉल येतो, तर त्यानंतर एक चेंज ऑफ कॅरेक्टर बनून मार्केटमध्ये रिकव्हरी होण्याचे चान्सेस असतात. ज्या पॉईंटला पॅनिक फॉल येतो आणि ज्या पॉईंटला पॅनिक राईज येतो त्या पॉईंटला, आता इथे बघा, इथे बघा, एक पॅनिक फॉल रिकव्हरी. ठीक आहे, इथे पण बघा, एक पॅनिक फॉल रिकव्हरी. ठीक आहे, या कन्सेप्ट थोडेसे ॲडव्हान्स आहेत, यामध्ये मी डीपमध्ये नाही जाणार, तुम्ही जास्त कन्फ्यूज व्हाल. ठीक आहे, कारण की जास्त डीपमध्ये गेलं की लोक बेसिक विसरतात आणि ॲक्च्युली मार्केटमध्ये बेसिकच इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, सो एक पॅनिक फॉल मला पाहायला मिळाला. त्यानंतर मी एक्झॅक्ट ही लेवल जी तुमच्यासमोर लेवल आहे ती लेवल आपल्या मेंबरशिपच्या ग्रुपवरती शेअर केली, 47,910 47,890 तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर मी सांगितलं की आजचा माझा जो व्ह्यू आहे बँक निफ्टीमध्ये तो आहे बुलिश.
आणि 47,900 ॲक्टिवेट होतो अबाव लेवल, ठीक आहे. म्हणजे या पॉईंटला माझा अपसाईडचा व्यू ॲक्टिवेट होतो. तर या पॉईंटला बरेच जण शॉक झाले, कारण सगळ्यांचा व्यू डाऊनसाईड्स होता, पण माझा व्यू होता बुलिश. मी इथून खालती मार्केटला एक्सपेक्ट करत नव्हतो, ठीक आहे. पडलं, आता जेवढं पडायचं होतं मार्केट तेवढं पडलं. आता मला मार्केट पाहिजे होतं वरती, आणि इथे एक्झॅक्टली या पॉईंटला मला एक SNRC जो कन्सेप्ट आहे आपल्या मेंटरशिप प्रोग्रामवरती सुद्धा आहे हा, RNSC या पॉईंटला क्रिएट झाला एक्झॅक्टली, ठीक आहे. तर त्यामध्ये पण मी नाही जाणार, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तर इथे अपसाईडचा व्यू क्रिएट झाला, या पॉईंटला मी एंट्री घेऊन टाकली, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता अराऊंड 10:05 मी एंट्री बनवली. 3,000 क्वांटिटीने मी आज काम करत होतो. 327चं ॲव्हरेज मला मिळालं, आणि जशी मी एंट्री बनवली तसं मी आपल्या मेंटरशिपच्या ग्रुपवरती शेअर केली. आता पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी माझे ट्रेड्स मेंटरशिपच्या ग्रुपवरती प्रोव्हाइड करतो, तर तसं नाही आहे. मी एंट्री घेतली हे मी त्यासाठी शेअर करतो की जे तुम्हाला मेंटरशिपच्या प्रोग्राममध्ये रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये शिकवलं आहे, किंवा जी लेवल तुमच्यासोबत मी शेअर केली आहे, जे तुम्हाला मी स्ट्रॅटेजीज प्राइस ॲक्शनच्या शिकवल्यात, त्या स्ट्रॅटेजीज वापरूनच मी कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो हे दाखवण्याचा त्यामागचा हेतू असतो. आता काही जण यामध्ये मला ब्लाइंडली फॉलो करतात. आता याला मी तर अडवू शकत नाही लोकांना, पण मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मला ब्लाइंडली फॉलो करू नका, तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करा. ॲज अ सपोर्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपचा यूज करून घ्या, ठीक आहे. आणि ॲज अ सपोर्ट यूज केला तरच बेटर राहतं लाँग टर्मसाठी. सो 10:05 पोझिशन बनवली, आणि त्यानंतर तुम्ही फक्त मजा पाहता. ऑलमोस्ट 2.5 तास तुम्ही पाहू शकता, 2.5 तास मी त्याच ट्रेडमध्ये होतो. ऑलमोस्ट 2.5 तास मी त्याच ट्रेडमध्ये होतो. एक प्रॉपर लॉजिकल SL मी लावला होता 60 पॉईंटचा, 60 पॉईंटचा SL मी लावला होता. आणि त्यानंतर मार्केटमध्ये प्रीमियम्समध्ये मुवमेंटच नव्हती. तुम्ही पाहू शकता प्रीमियम्स हलतच नव्हते, पूर्ण वेळ मार्केट साईडवेजच होतं, पूर्ण साईडवेज, टोटल साईडवेज. आणि मी थांबलेलो 12 वाजेपर्यंत मी थांबलेलो. आणि इवन तुम्ही पाहू शकता 12:40 ब्रेक येऊन आला आपला, 12:40 आपला ब्रेक येऊन आला. तोपर्यंत मी काही न करता फक्त पेशन्स ठेवून थांबलेलो. आता इथे काय होतं, बऱ्याच जणांचं गोंधळतात, मार्केट वरती जात नाही, एक्झिट केला आणि खालचा ट्रेड घेतला, परत खालती येत नाही, एक्झिट केला, वरचा ट्रेड घेतला, आणि यामध्ये परत त्यांची ओव्हर ट्रेडिंग सुरू होते. स्कॅल्पर्स अगेन, हा माइंडसेट कोणाचा असतो? स्कॅल्पर्सचा. अशा मार्केटमध्ये स्कॅल्पिंगवाल्यांचे कमीत कमी 7 ते 8 ट्रेड होणारच. आणि जर तो आज वाचला असेल तर तो पुढच्या वेळी अशा मार्केटमध्ये उडणार म्हणजे उडणार, ठीक आहे. म्हणून मी सांगतो स्कॅल्पिंग आणि ते BTST STBT त्या नादी लागू नका. प्रॉपर मोमेंटम बेस्ड ट्रेडिंग करा. बँक निफ्टीचं पोटेन्शियल तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुमची कॅपॅसिटी तुम्ही वाढवाल, ठीक आहे. 5-10 पॉईंट 5वीतला मुलगासुद्धा घेतो मी, परत तेच सांगतो आहे, 5 ते 10 पॉईंट 5वीतला मुलगासुद्धा घेतो, ओके. मग ज्या पॉईंटला मार्केटमध्ये ब्रेक इव्हन पाहायला मिळाला अराऊंड 12:35 12:40 तोवर ठिटाडिके पण खूप झाला होता, तुम्ही पाहू शकता इथे. येस, 12:40 आपल्याला मार्केटमध्ये ब्रेक इव्हन पाहायला मिळाला. तर त्या पॉईंटला माझं असं ओपिनियन होतं की ज्यांना एक्झिट करायचं आहे ब्रेक इव्हनला ते करू शकतात, बिकॉज ऑलरेडी 2-3 तास तुमचे पेशन्स टेस्ट झालेले आहेत. आणि यानंतर पण काही जणांना पेशन्स पूर्ण आउट झाल्यानंतर पूर्ण ब्रेन त्यांचा एक्झॉस्ट झालेला असतो. सो नॉर्मली काही जण एक्झिट करतात, पण मी पर्सनली थांबलेलो, कारण मला असं वाटत होतं की एक स्लाईट का होईना एक स्पाईक मला माझ्या बाजूने हवा आहे, ठीक आहे. आणि तो स्पाईक मला मिळाला इथे 12:40 ब्रेक येऊन, आणि त्यानंतर लगेच विदिन 1 or 2 मिनिट्स मला माझं टार्गेट अचीव झालं. तुम्ही पाहू शकता विदिन 1 मिनिट, हे पाहू शकता. त्याच कॅन्डलमध्ये मला ऑलमोस्ट 60 ते 70 पॉईंट मिळाले, आणि अराऊंड 395च्या आसपास वगैरे मी माझा ट्रेड एक्झिट केला. आणि येस, पेशन्स जे होते आपले त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये आजच्या, ते नेक्स्ट लेवल होते. आणि इझी प्रॉफिट तुम्ही पाहू शकता 2,07,000 रुपयांचा प्रॉफिट आहे. आणि त्यानंतर काही खास सच मुवमेंट पाहायला मिळाली नाही आपल्याला बँक निफ्टीमध्ये, पण जी मजा आली आजच्या ट्रेडमध्ये ती खासच होती, ठीक आहे. कारण की असे पेशन्स टेस्ट होतात ना ज्या दिवशी, कारण हे बघा ट्रेंडिंग मार्केटमध्ये तुम्ही आरामात पैसे कमवाल, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा तुम्हाला मार्केट त्रास देईल आणि त्यात तुम्ही पैसे कमवाल, ते पण डिसिप्लिन राहून, तिथे तुम्हाला शिकायला बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत. नॉर्मल मार्केट, आता सपोज इथे डाऊनसाईडची पोझिशन बनवली, इथे एक्झिट केली, झालं, त्यात शिकण्यासारखं काहीच नाही. पण हे जे पेशन्स मार्केटने तुम्हाला ठेवायला लावले आणि त्यानंतर मग तुम्हाला रिवॉर्ड मिळाला, त्यामधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, ओके. सो अशा टाईपचा आजचा ट्रेड होता. सगळे अपडेट्स एज्युकेशनल सपोर्ट म्हणून
आपल्या मेंटरशिपच्या ग्रुपवरती प्रोव्हाइड केले होते. सो मेंटरशिपच्या ग्रुपला जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असते. जर पाहायचं झालं तर ही आता कालची व्हिडिओ आहे, ठीक आहे. सो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 3 महिन्याचा मेंटरशिप प्रोग्रॅमची सुद्धा लिंक आहे आणि 6 महिन्याच्या प्रोग्रॅमची सुद्धा लिंक आहे. तुम्ही पेमेंट करून जो नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि इवन फ्री टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा इथे आहे, ठीक आहे. सो फ्री टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या इन्स्टावरती सगळे अपडेट्स टाईम टू टाईम दिले जातात. म्हणजे की काय झालं, कशा प्रकारे ट्रेड घेतला. लाईक आता फ्री चॅनलवरती तुम्ही पहा, हां इथे पहा, जेव्हा मी मायनसमध्ये होतो ना, जेव्हा प्राईस 309 चालू होती तेव्हाच मी अपडेट दिलेला की असा असा ट्रेड माझा चालू आहे. आणि 309चा ट्रेड गेला कुठे, 400वरती. मग 100 पॉईंटचा मूव तर फ्री टेलिग्राम चॅनलवरतीच पाहायला मिळाला लोकांना, ठीक आहे. आता सपोज एखाद्याने ॲनालिसिस करून क्रॉस चेकिंग करून जर तिथे ट्रेड घेतला असेल तर त्याला त्यातले ॲटलीस्ट 60-70 पॉईंट तर आरामात मिळतातच, समजते. सो फ्री टेलिग्राम चॅनलवरती बऱ्याच गोष्टी मी अपडेट करतो. आपल्या इन्स्टावरती तर बऱ्याच गोष्टी मी अपडेट करतो, जसं की तुम्ही पाहू शकता. हे बघा, कालची व्हिडिओ पोस्ट केली त्याचा अपडेट, त्यानंतर आपचे ट्रेड्सचे अपडेट्स आणि त्यानंतर 3 आवर्स मी ट्रेडमध्ये होतो, पेशन्स पेड ऑफ वगैरे सगळ्या गोष्टी मी ते सांगतो, ठीक आहे. सो असं असतं, तुम्ही आपल्या इन्स्टाला फ्री टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. आणि आता आपण येऊयात उद्याच्या ॲनालिसिसकडे, ठीक आहे. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आज जो काय आपण उद्यासाठीचे प्लॅनिंग करणार ती उद्या ॲक्टिव्ह तेव्हाच होईल जर मार्केटने त्या प्रकारे रिॲक्ट केलं, ठीक आहे. आता सपोज कालचं एक्झाम्पल घेऊयात आपण सपोज कालच्याप्रमाणे हा प्लॅन केला की या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत वगैरे वगैरे, डाऊन साईडच्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत आणि या 3 लेवल्स आपण काढून ठेवल्या, पण मार्केट तर ओपन झालं गॅपअप. सो ही सगळी तुमची एनर्जी वेस्ट गेली, समजते. आणि त्यानंतर मग डिसिजन जो घ्यावा लागतो तो ऑन दी स्पॉट घ्यावा लागतो चालू मार्केटमध्ये, ठीक आहे. सो त्या गोष्टी अवेलेबल होतात मेंटरशिप प्रोग्रॅममध्ये, ओके. सो आता पहिली गोष्ट म्हणजे हे बघा, जर डेलीला पाहायचं झालं बँक निफ्टीला तर बँक निफ्टी ऑल टाईम हायच्या आसपास आहे, पहिली गोष्ट म्हणजे. सो हा एक रेजिस्टन्स असू शकतो बँक निफ्टीसाठी, ठीक आहे. आणि त्यानंतर जो नियरेस्ट आत्ताचा हाय होता हा एक रेजिस्टन्स असू शकतो डेली टाईम फ्रेमला, ओके. त्यानंतर जर आपण इंट्राडे लेवलला शिफ्ट झालो तर हाच तो रेजिस्टन्स आहे जो फेस करू शकते बँक निफ्टी. उद्या बँक निफ्टी जर या लेवलच्या वरती आपल्याला पाहायला मिळाली, ठीक आहे, या लेवलची आपल्याला पाहायला मिळाली तर आपल्याला बँक निफ्टी पूर्णपणे साईडवेज पाहायला मिळू शकते. साईडवेज किंवा वोलेटाईल हा जो झोन असेल, हा एक वोलेटिलिटी झोन असेल उद्यासाठी, ओके. हा झोन म्हणजे या झोनमध्ये तुम्हाला मार्केट बँक निफ्टी जास्त करून साईडवेज पाहायला मिळणार आहे या झोनमध्ये. जर या झोनमध्ये बँक निफ्टीने उद्या एंट्री घेतली तर, आणि जर या झोनच्या खालती असेल बँक निफ्टी, इथं मी वोलेटिलिटी झोन असं मार्क करून ठेवतो, ठीक आहे. हा वोलेटिलिटी झोन राहील उद्यासाठी, यामध्ये मार्केट साईडवेज असण्याचे चान्सेस असतील. जर या झोनमध्ये मार्केट गेलं तर तुम्ही सिम्पली अवॉइड करू शकता, शांत बसून राहा, विकेंड खराब करू नका, ठीक आहे. आणि हा जो झोन राहील, या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत, एक सेकंड, येस, ही एक इम्पॉर्टंट लेवल राहील उद्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर ही एक इम्पॉर्टंट लेवल राहील, हा झोन इम्पॉर्टंट राहील ॲक्च्युली, हां. सो या 2 लेवल्स इम्पॉर्टंट राहतील उद्यासाठी. मुळात हा जो झोन आहे तो वोलेटिलिटी झोन म्हणून आपण अवॉइड करणार. या झोनमध्ये जर तुम्हाला काम करायचंच असेल, जर प्रॉपर प्राइस ॲक्शन बनली तर तुम्ही क्वांटिटी कमी ठेवून काम करू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला ही एक लेवल जी राहील ती इम्पॉर्टंट राहील. आणि या ज्या 2 लेवल्स आहेत, ठीक आहे, हा झोन एक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट झोन म्हणून काम करू शकतो, ओके. सो हा राहील उद्याचा प्राइस ॲक्शन प्लॅन आपला. आणि ॲक्च्युअल जे आहेत गोष्टी त्या उद्याच आपल्याला ॲक्च्युअल मार्केटमध्ये समजतील, जेव्हा आपल्यासमोर एक थोडंसं स्ट्रक्चर क्रिएट होईल, एक प्राइस ॲक्शन क्रिएट होईल किंवा स्मार्ट मनी कन्सेप्ट क्रिएट होतील, त्या पॉईंटला आपल्याला गोष्टी अजून डिटेलमध्ये समजतील, ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करा, व्हिडिओ लाईक करत जा. जशी तुम्ही व्हिडिओ लाईक कराल तसं आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त फ्रीमध्ये एज्युकेशन देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आता जसं की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सायकोलॉजिकल गोष्टी समजल्या असतील, ॲनालिसिस कसा केला जातो हे समजलं जाईल, परत पेशन्स कसे ठेवले जातात, ट्रेड प्लॅन कसा केला जातो, या गोष्टी समजत जातील, ठीक आहे. जसे जास्तीत जास्त व्हिडिओ पडतील तसं तुम्हाला जास्तीत जास्त समजायला मदत होईल. पण त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज लागेल.
लाईक करत जा चॅनलला. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत वगैरे चॅनलला पोहोचवा आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. गुड नाईट.